बघा आपल्याला काय बघायचंय, एक शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजेच कोणता, आयलरचे सूत्र. आता आयलरचे सूत्र काय आहे, तर आयलरच्या सूत्रासाठी आपल्याला पहिली गोष्ट पृष्ठे. पृष्ठे म्हणजेच काय, एफ न दाखवली जातात. शिरोबिंदू कशाने दाखवतात, व्ही न. आणि कडा कशाने दाखवतात, ई न. आणि कुठलीही घनाकृती संबंधी हे एक सूत्र काढलं आणि लहान वयातच कुणी काढलेलं सूत्र आहे ते लिओनार्ड आयलर या थोर गणितीनं काय केलेलं आहे, ते सूत्र शोधलेलं आहे. आणि ते सूत्र कसं आहे बघा, कडा, कोपरे आणि पृष्ठे आहेत का. पृष्ठे, शिरोबिंदू म्हणजेच कोपरे काय येतात, कोपरे. आणि कडा म्हणजेच काय येतात बघा. आपल्याला कुठली पण अशी जर गोष्ट घेतली, ही कडा आहे बघा. चौकोन घेतला तर चौकोनाला बाजूच्या कडा येतात बघा. प्रत्येक गोष्टीला म्हणजे तुम्ही जर बघितलं, ही एक इष्टिका चित्त आहे, तर इष्टिका चित्तला ही कड आली, ही कड आली, इकडली खालची कड आली, अशा सगळ्या कडा येतात. काडेपेटी घेतली तर बघा, ह्याला वरची कड, खालची कड, अशा सगळ्या कडा येतात. लक्षात येते का काय काय म्हणायला लागलोय. म्हणजेच कुठला पण आता तो बॉक्स घेतला तर त्याला बघा, उभी कडा आहे, आडव्या कडा आहेत, तिकडं कडा आहे, इकडल्या साईडला कडा आहे, पाठीमागल्या साईडला पण कडा आहेत, आणि आडव्या पण अशा कडा आहेत. लक्षात येते का. ते कडा आणि कोपरे आणि पृष्ठे काय येणार, कडा, कोपरे, पृष्ठे असं आपण जर विचारात घेतलं तर बघा, पहिला आकार येतोय घन. आता घनामध्ये एकूण पृष्ठे किती असतात, तर 6. बघा 6 पृष्ठ कशी काय, इथलं वरचं एक, खालचं एक, ह्या बाजूचं एक, इकडल्या बाजूचं एक, समोरचं एक आणि पाठीमागचं एक आहेत का. उदाहरणार्थ हीच तुमच्या समोर असणारी इष्टिका चित्ती किंवा घन बघा, ह्याला किती पृष्ठ होतात, काय होतात, समोरचं, तिकडलं पाठीमागलं 2 झालीत, ह्या इकडलं आणि तिकडलं 2 झालीत, 4 झालीत, वरचं आणि खालचं अशी किती झाली, 6. सेम कंडिशन इथं पण तसंच आहे, 6 आहेत का. 6 पृष्ठ येतात, ठीक आहे. इथं मात्र वेगळे येतात. आता बघा, इथं पृष्ठ किती आलीत, 6. इथं पण आपण 6 घेतलं. इथं किती आहे बघा रे, तर बघा 1 2 3 4 आणि पुढलं एक 5. ठीक आहे. इथं पृष्ठ मोजा, 1 2 3 4 आहेत का, समोरचं आणि पाठीमागल्या साईडला. इथं पृष्ठ मोजा, काय मिळणार आपल्याला, 1 2 3 4 5 आणि 6. किती मिळणार आपल्याला, 6. बघा आहेत का बरोबर. एक बघा, इथं काय आहे रे, हा पंचकोन आहे. थांबा 1 मिनिट, हा पंचकोन आहे, ठीक आहे. आता पंचकोनाला प्रत्येक कडेला 1 1 2 3 4 5 आणि खालचं 6. इथे येतात 6 पृष्ठ येतात, आहेत का बघा. हे पृष्ठ नाही आहे, हे एक पाठीमागला आहे, लक्षात ठेवायचं. ही मधनं आलेली रेषा इथं आली, लक्षात येते का. ही नाहीतर ह्याच्यामुळे तुम्हाला पाठीमागली 2 पृष्ठ दिसायला लागल्यात. पाठीमागली 2 नाही आहेत, ते हे एकच पृष्ठ आहे. हे पाठीमागलं काय आहे, एकच पृष्ठ आहे, 2 नाही ते. ह्या पुढल्या ओळीमुळे तुम्हाला 6 इथं 2 दिसायला लागल्यात. ते ही कडा कुठली आहे, पुढच्या बाजूची, लक्षात ठेवा. त्रिकोणाचा पुढला भाग डोक्यात येतोय का, असा पुढे असणारा, आणि ती रेषा तुम्हाला पाठीमागल्या पृष्ठात आडवी दिसायला लागली. डोक्यात आलं का. हा, त्यामुळे लक्षात ठेवायचं पंचकोन आहे. वाटल्यास बघा, मी इथं काय करतो, एक पृष्ठ ऍड करतो, जरा मोठं काढूया आपण त्याला, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं की कशा पद्धतीनं ते आहे. मी थोडस तिरकस काढतोय, म्हणजे परफेक्ट असं ठेवत नाही त्याला, नाहीतर मग तुम्हाला ते लक्षात येणार नाही. अरे रे, जास्त मोठं झालं. हा बघा, लक्ष द्या इकडे जरासं. हे इथं एक आलं, इथं एक आलं, आणि इथं असं येत आहे आपल्याला, ठीक आहे. इथून आता तो वरचा बिंदू आहे. आता इथं वरचा बिंदू आहे, तर इथं जोडलं जाईल, इथं जोडलं जाईल, इथं जोडलं जाईल, इथं जोडलं जाईल, आणि इथं जोडलं जाईल. आता पृष्ठ बघा, लक्षात येते का. 1 2 3, हे पाठीमागलं 4 आणि हे 5 आणि खालचं 6. म्हणून तिथं किती पृष्ठ आहेत, 6 पृष्ठ आहेत, लक्षात ठेवा. हे अशी आकृती आहे ती, डोक्यात येते. म्हणून मी जर अशी तिरकी केली आकृती, तर तिरकी केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इथं जर अशी उभी आकृती असल्यामुळे ही मधली रेषा तुम्हाला पाठीमागल्या पृष्ठात मधीच आल्यासारखी दिसते, आणि ही 2 पृष्ठ तयार होतात. ती 2 पृष्ठ नाहीत, एकच पृष्ठ आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, इथं इथं काय होणार रे, षटकोन असल्यामुळे 6 पृष्ठ अशी, 7 आणि 8 पृष्ठ आहेत इथं. त्यानंतर बघा, इथं असणारे कडा मोजायचे आहेत. कडा मोजायचे म्हटल्यानंतर बघा, ही पहिली कड, दुसरी, तिसरी, चौथी, वरच्या साईडला 4, तशा खालच्या साईडला 4 आल्या का, 4 8 झाल्या. आणि ह्या उभ्या 4, 1 2 3 आणि 4, अशा एकूण किती झाल्या बघा रे, तर कडा किती होणार, 12.
किती कडा होणार 12. कुठल्या कुठल्या वरच्या 4 खालच्या 4 आणि हा उभ्या 4 12 कडा आहेत. म्हणजे बघा आता इथं ते सूत्र लागू पडते का बघा रे. व्ही म्हणजे काय शिरोबिंदू, शिरोबिंदूंची संख्या किती 8. एफ म्हणजे काय एफ म्हणजे पृष्ठ 8 आणि 6 किती झाले 14. त्यानंतर ई म्हणजे काय कडा, कडांची संख्या किती 12. 12 अधिक 2 किती झाले 14. बघा इकडलं पण उत्तर 14 आलं, इकडलं पण उत्तर किती येतं 14 येतं. इथं आता बघा 6 पृष्ठ झाली, शिरोबिंदू किती शिरोबिंदू 1 2 3 4 आणि खालचे 4 1 2 3 4 किती झाले 8. आणि तेच सूत्र लागू पडते का बघा इथं आहेच तयार. आता बघा इथं इथं काय काय होणार आहे कडा मोजूया पहिल्यांदा. हा शिरोबिंदू मोजा, शिरोबिंदू काय होणार 1 2 3 आणि खालच्या साईडला पण 3 1 2 3 म्हणजे 6 शिरोबिंदू. आता कडा मोजा 1 2 3 वरच्या 3 त्याच्या खालच्या 3 आणि ह्या उभ्या 3 किती येणार 9. आता बघा ह्या दोघांची बेरीज कारण का व्ही अधिक एफ करायचं ना. हा व्ही अधिक एफ सांगा. व्ही ची किंमत किती आहे 6 सॉरी व्ही ची किंमत 6 अधिक एफ ची किंमत किती 5 किती झालं 11 आहे का. आता ई ची किंमत किती आहे 9. 9 अधिक 2 किती येणार 11च. बघा आयलरनं सांगितलेल्या सूत्रानुसार आपल्याला दोन्ही बाजू काय येतात समान येतात. त्यानंतर इथं मोजा इथं काय काय मिळणार आपल्याला सांगा. शिरोबिंदू किती 1 2 3 आणि 4 बरोबर 4 4 4 8 झालं बरोबर आहे का. 4 अधिक 4 किती झाले 8. त्यानंतर बघा कडा किती आहेत बघा 1 2 3 4 5 आणि 6 आहेत का. आता 6 अधिक 2 किती येते 8च येते. बघा आयलरचं सूत्र काय सांगते तुम्हाला व्ही अधिक एफ. व्ही म्हणजे काय रे शिरोबिंदू, एफ म्हणजे काय पृष्ठे, ह्यांची बेरीज बरोबर काय असते कडा अधिक 2 कडांची संख्या अधिक 2. इथं पण बघा चेक करा काय काय मिळणार आपल्याला. शिरोबिंदू किती आहेत आता 1 2 3 4 आणि 5 आणि हे 6 6 शिरोबिंदू आहेत. 6 6 12 झालं आहे का. 6 अधिक 6 12 आणि 10 अधिक 2 किती येते 12च. असं आपल्याला काय मिळतं याच्यासाठी पण ते बघायला मिळतं. आता इथं आपल्याला कडा किती आहेत मोजा. कडा किती येणार 1 त्यानंतर 2 3 4 5 6 तशाच खाली पण 6 6 6 12 12 आणि उभ्या 6 18 किती येणार 18. आता बघा 12 आणि 8 किती येते 20 आणि 18 अधिक 2 किती येते 20च येते. म्हणल्यानंतर आयलरचं सूत्र आपल्याला पूर्णपणे बघायला मिळतं. तर हे सूत्र तुम्हाला व्यवस्थित पाठच पाहिजे. लक्षात ठेवा कोणतं सूत्र आहे आयलरचे सूत्र. आयलरचे सूत्र काय व्ही अधिक एफ बरोबर ई अधिक काय तर 2. याच्यावरती 100% एक प्रश्न येतो. 100% एक प्रश्न NMMS ला येतोच म्हणजे येतो. लक्षात ठेवायचं व्ही अधिक एफ बरोबर काय येतं ई अधिक 2. या पद्धतीने आपल्याला हे बघायला मिळतं. लक्षात आलं का आयलरचं सूत्र.